हे माझा फोन आला ना? कोणाचा आहे हा नंबर? रोज या नंबरवरून तुला कॉल येतो. अगं माझे एफबी फ्रेंड्स आहेत. एफबी काय नसतात आई, मी तुझ्या मम्मीला नाव सांगेल. अगं 2 वर्षापासून मी बोलते त्यांच्याशी. चांगले फ्रेंड आहेत माझे. दे दे का तुझी वाट लागेल. हा लागू दे. हॅलो, हा बोल. सॉरी यार, थोडं किचन मध्ये काम करत होती ना म्हणून. हा बोल ना. काय संध्याकाळी पार्टी? नाही नाही जमणार मला. अरे खरंच नाही जमणार. अरे मम्मी पप्पा घरी नाहीत रे. छोटी बहीण पण आहे ना घरी. नाही जमणार मला. अरे पण ओके ठीक आहे येते मी. काय मम्मीची ज्वेलरी? पण माझ्या मम्मीची ज्वेलरी मेघाला कशाला पाहिजे? नाही नाही नको नको, मी नाही आणणार. अरे पण ओके ठीक आहे आणते, पण तुमच्या जिम्मेदारीवर. हा बाबा माहिती आहे तुम्ही चोर नाहीत. हा ठीक आहे येते मी. पण एक त्याला का व्हायला नको. आणि संध्याकाळी मी लवकर निघून जाईल. चालेल ना? हां ओके ठीक आहे येते मी. हां संध्याकाळी भेटू. हां ओके बाय. चल तुझं काम कर. चल एस बंटी. सुरेश. रश्मी. हां माझे मित्र कुठे आहेत? अरे मग मी कोण आहे? मी नाही ओळखत तुला. पण मी ओळखतो ना. पण मी नाही ओळखत ना. 2 वर्ष फेसबुकवर फेक अकाउंट मध्ये मीच तर तुझ्याशी बोलायचो. सोड मला सोड. मी नाही ओळखत. तेव्हा बरे गुल्लू गुल्लू बोलायची. कुठे झाले? ए देख के रे इसका ले लो पास ले लो. ये माल में रखता हूं. चल चल ए देख के रे आजा. चल चल आजा. फिर एसएमएस चल चल आजा. कोणी आहे का घरात? उघडा दरवाजा. कोणी आहे का? उघडा दरवाजा. कोणी आहे का घरात? उघडा दरवाजा. कोण पाहिजे? आजोबा ते मुलं माझ्या मागे लागलेत. कोणी बी नाही की तिकडे? आजोबा आजचे दिवस मला इथे राहू द्या ना प्लीज. आजोबा कुठं? इथं इथं आमच्या आई साहेब आणि ताई साहेबांनी त्रास होईल. नाही आजोबा नाही देणार मी त्रास. सकाळ होताच मी निघून जाईल. रात्रभर राहणार म्हणताय? काय आमच्या काय बापात जायचंय म्हणा. या
आमच्या आई साहेबांनी आणि ताई साहेबांनी काही त्रास नाही झाला पाहिजे, कळलं का? नाही देणार आजोबा. झोपा आता. ए राणी, असं नाही करायचं हा. आई बाबांना असा त्रास नाही द्यायचा. मी देणार 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 देणार. थांब, तुला रमेशच्याच हवाले करते. रमेश, ए रमेश, ए रमेश, चल. आई गाड्या बाग तिच्याकडे. काय बाग करा तिच्याकडे. ए बघतोस काय? चल घेऊन जा तिला. चल सोड सोड मला. सोड मला. सोड सोड मला. सोड मला. सोड मला. सावित्री, तुझी पोरगी पण ना तुझ्यासारखी एकदम कडाक. शान्या, जास्त नको बोलूस, म्हणजे बापाला नको कळू देऊस, नाहीतर मी पण त्याची दुसरी बायको आणि तो पण माझा दुसरा नवरा. Cheers. ए रम्या, चल उठ, बघ कोण आहे तिकडे. लाईटला पण आत्ताच जायला होती. हा, मी पण येते सोबत. चल. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? हा, कोण नाही, मांजर होती. अरे ही तर सवय आहे. नाही, मांजर होती. कोण आहेस तू? काय केलं त्यांनी? सविता, सविता नव्हतं माझं, आणि तो रमेश, माझ्या सावत्राईचा मित्र. अत्याचार केलाय का त्याने माझ्यावर. अत्याचार? आणि तुझं नाव
चावीचं होतं म्हणजे? मी भूत आहे. होय भूत. तुला काय हवंय माझ्याकडून? मला मला मदत हवी तुझ्याकडून. सांग ना, करशील ना माझी मदत? सांग ना, करशील ना? करशील ना माझी मदत? सांग ना. पण मी काय करणार तुझी मदत? होय, तू सगळं काही करू शकतेस, कारण तू या घराबाहेर जाऊ शकतेस. आम्ही भूत, आम्हाला या घराबाहेर जाण्याची परवानगीच नाही ग. आणि ती तुझी आई आणि तो रम्या, ते सुद्धा भूतच आहेत. भूत? तो रम्या आणि ती माझी सावत्राई, या दोघांचा लफडा चालू होतं. आणि एक दिवस यांचा लफडा मी पकडल्याने या रमेशने माझ्यावर अत्याचार केले. माझ्या वडिलांना मी हे सांगितल्यावर त्यांनी माझ्या आईला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली करण्याची धमकी दिली. माझी आई वारल्यावर ह्या बाईने पैशासाठी माझ्या वडिलांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं. आणि मग तो रमेश आणि त्याचे मित्र राजरोस माझ्यावर अत्याचार करू लागले. खूप खूप कंटाळा आला होता मला या सगळ्यांचा. म्हणून एक दिवस संधीचा फायदा साधून तो रम्या आणि माझी सावत्राई यांच्या जेवणात वीज करून केला त्यांचा खेळ ठेवला. बरंच केलंस, त्यांची लायकी तीच होती. पण ते म्हातारे आजोबा ज्यांनी मगाशी माझ्यासाठी दरवाजा उघडला ते कोण होते? ते दामू काका. त्यांच्याच तर मदतीने मी विष आणले होते. तो रम्या मेल्यावर त्याच्या मित्रांनी या दामू काकाला फाशी देऊन मारून टाकलं. म्हणजे हे दामू काका सुद्धा भूत आहेत? होय, पण चांगलं आहे. तो सूर्य आहे ना रम्याचा मित्र, ज्याने तुला मोबाईल चॅटिंगवर फसवून इकडे आणलं आणि आम्हाला खूप त्रास दिला. त्याला आणि त्याच्या ग्रुपला पकडून दे पोलिसांकडे. नक्कीच मी करेल तुझी मदत. घाबरू नको ग. माझा नवरा बेवडा होता, बेवडा. मेला साला, पण माझा दादा खूप चांगला माणूस ग. घेऊन आला मला इकडे. पण ती अवदसा जेव्हापासनं आली ना तेव्हापासनं वाटोळं झालं, वाटोळं. या घराचं पण आणि माझं पण वाटोळं केलं तिने, वाटोळं. ए पोरी, पण तू मदत करशील ना ग आम्हाला? करशील ना ग मदत? सांग ना. हां, करशील ना आमची मदत? करशील ना आमची मदत? सांग ना, करशील ना आमची मदत? सांग ना, करशील ना? करशील ना आमची मदत? हां, करशील ना आमची मदत? हां, करशील ना? हां, मी करेन तुमची मदत. पण हिची आई आणि तो रम्या मला या घराबाहेर जाऊ देतील? अगं मी आणि दामू काका तुला बाहेर काढतो ना. दामू काका,
मावशी ऐका ना, कोणी ऐकत का नाही माझं? ऐका ना, कोणी ऐकत का नाही माझं? अरे मग मी कोण आहे?